कायम आपल्याला सपोर्ट करणारे, आपल्याला शाबासकी देणारे, मोटिवेट करणारे मित्र आपल्यासोबत पाहिजेत, नाही की आपल्याला खचवणारे किंवा आपले पाय मागे उडणारे मित्र कधीही आपल्यासोबत असू नयेत. महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्णामध्ये ज्यावेळेस युद्ध झालेत त्यावेळेस अर्जुन घाबरून देखील युद्ध जिंकलेत, कारण मोटिवेट करणारा श्रीकृष्णासारखा मित्र त्यांच्यासोबत होता. आणि कर्ण बलाढ्य असून देखील युद्ध हारलेत, कारण शल्यासारखा खचवणारा मित्र त्यांच्यासोबत होता. ज्या ज्यावेळी अर्जुन चुकीचा जरी बाण सोडत असले तरी श्रीकृष्ण त्यांना मोटिवेट करायसाठी म्हणायचे, अरे वा अर्जुना काय बाण सोडतोयस. आणि याच्या अगदी उलट व्हायचं कर्णाच्या बाबतीत. जरी कर्ण चांगले बाण सोडत असले तरी शल्य त्यांना खचवण्यासाठी म्हणायचे, निंदेने म्हणायचे. चाक फसले त्यावेळी स्वतः कर्णाला खाली उतरून रथ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागला. खरी फजिती कर्णाची तिथंच झाली, कारण त्यांना खचवणारा शल्यासारखा मित्र त्यांच्यासोबत होता. आणि अर्जुन विजयी झालेत, कारण मोटिवेट करणारा श्रीकृष्णासारखा मित्र त्यांच्यासोबत होता. आपल्या देखील आयुष्यामध्ये सेम तसंच आहे. आपल्याला आडवे येणारे मित्र कधीही आपल्यासोबत नको. हे तुला जमणार नाही, हे आपलं काम नाही, असले दरिद्री विचार देणारे तर अजिबातच आपल्यासोबत नको.